महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ सरसकट सर्व लिंगायत बांधवांना मिळावा यासह विविध मागण्यांसाठी रविवारी 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण करण्यात येणार आहे। या आंदोलनात जिल्ह्यातील 40,000हून अधिक लिंगायत बांधव सहभागी होणार आहेत। मागण्यांबाबत ठोस निर्णय होईपर्यंत साखळी उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा नगरसेवक संजय तेलनाडे आणि जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी नृसिंहवाडीतील पत्रकार परिषदेत दिला। लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील समाज बांधव आक्रमक झालेत। या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, नगरसेवक संजय तेलनाडे यांनी नृसिंहवाडीतील पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना नगरसेवक तेलनाडे यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनानं लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी केली आहे, मात्र महामंडळाच्या योजनांचा लाभ केवळ इतर मागास वर्गातील लाभार्थ्यांपुरता मर्यादित असल्याचा आरोप केला। खुल्या प्रवर्गातील लिंगायत समाज बांधवांनाही महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा, महामंडळाला स्वायत्तता देऊन 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी तेलनाडे यांनी केली आहे। महाराष्ट्र शासनाला आम्ही मागे पूर्वीच लिंगायत समाजाने अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी जी त्यांच्याकडे जी फाईल तिथं आता जी पेंडिंग आहे ती फाईल त्यांनी पुढं केंद्राकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून त्यांनी त्या पद्धतीने त्यांची आमची ती मंजुरी आम्हाला द्यावी, या दोन मागणीसाठी आम्ही तिथं धरणे आंदोलन जे 9 तारखेपासून जे आम्ही आंदोलन करतो त्या ठिकाणी सर्व समाजाच्या स्तरातील सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला समाजाला पाठिंबा द्यावा हे। गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जाऊन लिंगायत समाज बांधवांशी संवाद साधण्यात आला असून आंदोलनासाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी सांगितलं। रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। शासनानं मागण्यांची दखल घेतली नाही तर बेमुदत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा शहापुरे यांनी दिलाय। पत्रकार परिषदेला मनोज कुमार रणदिवे, ॲडव्होकेट सुरेश पाटील, अण्णासो कागले, स्वप्नील चौगुले, संतोष पाटील, शंकर बिराजदार, राजू चौगुले, राहुल राजमाने, राजेंद्र पिंपळे, अभिजित नाईकवाडे, सुधीर शहापुरे उपस्थित होते।